बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। अंजनगाव सुर्जीमध्ये भीषण अग्नितांडव, वृंदावन दूध डेअरी व नियती सोलार एजन्सी जळून खाक। अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी। अमरावती जिल्ह्यात 45 अंशांच्या कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले असताना अंजनगाव सुर्जी शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात दुपारच्या सुमारास भीषण आग लागून 2 दुकाने जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली। या आगीत 15 ते 16 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक कॉलनी परिसरातील वृंदावन दूध डेअरीचे मालक वानखडे यांच्या दुकानातील फ्रीझरमध्ये दुपारी सुमारे 1 वाजताच्या दरम्यान अचानक शॉर्ट सर्किट झाले। कडक उन्हामुळे निर्माण झालेल्या उष्णतेत काही क्षणातच आग भडकली आणि संपूर्ण दुकानाला वेढा घातला। आगीने लगेचच शेजारील नियती सोलार एजन्सी या दुकानालाही कवेत घेतले। या दुकानाचे मालक वैभव पेरकर असून त्यांच्या दुकानातील सोलार साहित्य, उपकरणे व इतर महागडे सामान पूर्णतः जळून खाक झाले। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की आग इतकी भीषण होती की काही मिनिटातच दोन्ही दुकानांतील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य व संपूर्ण माल भस्मसात झाला। या आगीत दोन्ही दुकानदारांचे मिळून अंदाजे 15 ते 16 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। अग्निशामक दल उशिरा पोहोचल्याने संताप। आग लागताच दुकानदार व नागरिकांनी नगर प्रशासनाला तातडीने फोन करून अग्निशामक वाहन पाठवण्याची मागणी केली। मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार तब्बल 1 तासापर्यंत अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले नाही। त्यामुळे आग आणखी भडकत गेली आणि दोन्ही दुकाने पूर्णतः जळून खाक झाली। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। अग्निशामक दल वेळेवर आले असते तर एवढी मोठी नुकसान टळले असते, अशी चर्चा परिसरात सुरू होती। उन्हाचा तडाखा आणि शॉर्ट सर्किटची चर्चा। सध्या अमरावती जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे वारंवार शॉर्ट सर्किटच्या घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। प्रचंड उष्णतेमुळे विद्युत उपकरणांवर ताण वाढून अशा दुर्घटना घडत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। नुकसान भरपाईची मागणी। या भीषण आगीत सर्वस्व गमावलेल्या वानखडे व वैभव पेरकर यांनी शासनाकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असून प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती चीफ ब्युरो मनोज मेळे। काय आगीमुळे काय झालं तुमच्या? 10 ते 12 लाख रुपये नुकसान झालं। 10 ते 12 लाख रुपये तुमचं नुकसान झालं आणि दूध डेअरीचं नुकसान झालं। असं कशामुळे आग लागली नेमकी काही कळ? ते फ्रीज जळाल्याचं समजलं। फ्रीज जळालं, शॉर्ट सर्किट झालं। बरं बरं। तुमचं दुकान वाचू शकलं असतं पण ते दूध डोळे ते सामने झालं। माझं रुपेश निलेश वालकडे। कधी लागली आग? आग 1 वाजता लागली। कशात लागली दादा? शॉर्ट सर्किट। किती रुपये नुकसान झालं अंदाजे? 9 लाखाचं नुकसान झालेलं आहे।